चला शिकूया, नवा अंक लिहूया, 2 दशक 20 लिहूया, कृतीत लिहूया, मजेत लिहूया, मजेत लिहूया रे, मजेत लिहूया रे. नमस्कार शिक्षक बांधवांनो, आज आपण 20 या संख्येचे लेखन मजेदार कृतीतून कसे शिकवायचे ते पाहू. चला तर सुरू करू. शिक्षक मित्रांनो, विद्यार्थ्यांना 10 रुपयांची एक नोट दाखवावी. म्हणजे इथे 1 दशक दिसत आहे. शेजारीच आणखी एक 10ची नोट दाखवावी. म्हणजेच 2 दशक होतात. याचाच अर्थ 10 आणि 10 मिळून 20 होतात. म्हणून 20 या अंकाचे लेखन करताना 2 दशकाचे 2 आधी लिहिले जातात व सुट्टे काही नाही. म्हणून 2च्या पुढे 0 या पद्धतीने 20 हा अंक लिहिला जातो. 20 हा अंक लेखनासाठी आपण पुढील काही कृती विद्यार्थ्यांकडून करून घेऊया. चला तर पाहूया. इथं विद्यार्थ्यांना आपण काही कोरे कागद देऊन, रंगपेटी व ब्रश घेऊन त्या ब्रशने कोऱ्या कागदावर 20 अंकात लिहिण्यास सांगू शकतो. त्यामध्ये या पद्धतीनं दशकाचा 2 आधी आणि एककाचा 0 नंतर या पद्धतीनं 20 या अंकाचे लेखन आपण मुलांकडून करून घेऊ शकतो. यामुळे मुलांना चित्रकलेचा आनंदही मिळेल. पुढील कृती पाहूया. यानंतर मुलांना आपण चित्रासह अंक कार्ड याप्रमाणे देऊन त्यावर चित्र ओळखून खडे ठेवून 20 हा अंक लिहून घेऊ शकतो. पहा, इथं आपण 20 हा अंक विद्यार्थ्यांकडून लिहून घेताना आधी दशकाचा 2 आणि नंतर एककाचा 0 या पद्धतीने 20 या अंकाचे लेखन आपण खडे मांडून विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. चला तर जाऊया पुढील कृतीकडे. यानंतर पुढील उपक्रम म्हणजे 10 रुपयांची एक नोट आणि 5 रुपयांची 2 नाणी देऊन एकूण किती रुपये झाले ते मुलांना विचारावे व येणाऱ्या उत्तराची संख्या म्हणजेच 20 अंक कार्डातून विद्यार्थ्यांना शोधून मांडण्यास सांगता येतील. यातून मुलांना बेरीज समजण्यासही मदत होईल बरं. तसंच पुढची कृती पाहण्यासाठी बघा, विद्यार्थ्यांपुढे आपल्याला काही दशक गठ्ठे मांडता येतील आणि या दशक गठ्ठ्यांच्या समोर विद्यार्थ्यांना 20 हा अंक रंगीत खडूने लिहिण्यास सांगता येईल. जसे की इथे पहा, रंगीत खडूने 2 दशकाचे 2 आधी लिहिले आणि एकक म्हणजे सुट्टा एकही नाही म्हणून पुढे 0 खडूने लिहिला. या पद्धतीने खडूनेही आपण विद्यार्थ्यांकडून 20 या अंकाचे लेखन करून घेऊ शकतो. यासोबतच आपल्याला 20 या अंकाचे लेखन करण्यासाठी टिकल्या, डाळी यांचा वापर करूनही आपण विद्यार्थ्यांकडून या पद्धतीनं टिकल्या चिटकवून 20 या अंकाचे लेखन करून घेऊ शकतो बरं. पहा, किती छान दिसत आहे बरं. आवडली नाही कृती? तर अशा नाविन्यपूर्ण कृतीतून आपण आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच संख्यालेखन मजेदार कृतीतून शिकवू शकतो. तुम्हा सर्वांना संख्यालेखन शिकवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.